मी आर.जे. तरेरा, सहाय्यक अधिव्याख्याता या नवीन घटकासाठी आपले स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वी मधील मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विषयाच्या विभाग धातू जोडकाम पद्धती यामधील घटक 2 रेझिस्टन्स वेल्डिंग पाहणार आहोत. रेझिस्टन्स वेल्डिंगचे कार्यतत्व. या प्रकारच्या वेल्डिंगमध्ये शक्तिशाली विद्युत प्रवाह वेल्डिंग करावयाच्या धातूच्या प्लेटमधून सोडला जातो व धातू प्लास्टिक अवस्थेपर्यंत फ्युजन पॉइंट गरम केला जातो. त्यानंतर त्यावर दाब दिला जातो व त्या प्लेट जोडल्या जातात. यामध्ये विद्युत दाब कमी व विद्युत प्रवाह जास्त असतो. यासाठी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतात. दाब मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक पद्धतीने टाकला जातो. बहुतेक सर्व धातू या पद्धतीने जोडले जातात. आता आपण रेझिस्टन्स वेल्डिंग कशाप्रकारे होते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. हे 2 प्लेट दिलेल्या आहेत आणि यामधून प्रवाह सोडण्यात आलेला आहे. जेव्हा हा प्रवाह चालू होईल तेव्हा ह्या 2 प्लेट त्या प्रवाहाला विरोध करतील. आता ह्या 2 प्लेट ज्या ठिकाणी एकमेकाला स्पर्श करत आहेत त्या ठिकाणी थोडीशी गॅप असणार आहे आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त त्याला विरोध होईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी फ्युजन घडून येईल आणि दोन्ही प्लेटचा थोडा भाग त्या ठिकाणी वितळेल आणि एकमेकाला जॉईन होतील. आता इथे 2 प्लेट उभ्या दाखवलेल्या आहे. ॲक्च्युअली हा वरच्या साईडला दाखवण्यात आलेला आहे, परंतु हे जे फ्युजन आहे या 2 प्लेटच्या मध्ये घडणार आहे आणि त्या ठिकाणी ह्या 2 प्लेट ते फ्युजन घडल्यामुळे एकामेकाला जोडल्या जातील. अशा प्रकारे हे इथे विद्युत प्रवाह व दाब यामुळे वेल्डिंग साधलं जाईल. रेझिस्टन्स वेल्डिंगचे प्रकार. एकूण या ठिकाणी रेझिस्टन्स वेल्डिंगचे 6 प्रकार आहेत. पहिलं आहे स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग, बट वेल्डिंग, फ्लॅश वेल्डिंग, प्रोजेक्शन वेल्डिंग आणि परक्युशन वेल्डिंग. यातली पहिली पद्धत आहे स्पॉट वेल्डिंग. ही पद्धत धातूचे पातळ पत्रे वेल्ड करण्यासाठी वापरतात. ही सोपी व उत्तम पद्धत आहे. स्पॉट वेल्डिंगमध्ये 2 इलेक्ट्रोडमध्ये चॉप ठेवून वेल्ड केले जाते. यातील एक इलेक्ट्रोड स्थिर असतो व दुसरा सरकता असतो. जो जॉब जोडावायचा आहे त्यास इलेक्ट्रोडमध्ये ठेवतात व कमी दाबाचा उच्च अँपिअरचा प्रवाह इलेक्ट्रोडमधून पाठवला जातो. त्यामुळे धातूचे पत्रे गरम होतात. नंतर त्यावर दाब दिला जातो व त्या ठिकाणी जोड साधला जातो. स्पॉट वेल्डिंग प्रकारात 3 प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. स्टेशनरी सिंगल स्पॉट वेल्डिंग, पोर्टेबल सिंगल स्पॉट वेल्डिंग आणि मल्टिपल स्पॉट वेल्डिंग. स्पॉट वेल्डिंगचे उपयोग. मोटारीचे ढाचे, रेफ्रिजरेटरचे केबिन इत्यादी तयार करण्यासाठी याचा उपयोग करतात. आपण स्पॉट वेल्डिंग ही प्रक्रिया आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊ. स्पॉट वेल्डिंग हे जे आहे ते 2 धातूच्या पट्ट्या 12.7 मिलीमीटर जाडीच्या असतील तोपर्यंत आपण त्यांना वेल्डिंग करण्यासाठी वापरू शकतो. स्पॉट वेल्डिंगसाठी 2 महत्त्वाचे घटक आवश्यक असतात. ते पहिला आहे ट्रान्सफॉर्मर, ज्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग असतं. आणि दुसरं आहे 2 कॉपर इलेक्ट्रोड. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर दाखवलेलं आहे. हे ट्रान्सफॉर्मरची कोर आहे, हे प्रायमरी वाइंडिंग आहे, नंतर इथे सेकंडरी वाइंडिंग आहे. हे 2 कॉपर इलेक्ट्रोड आहेत. वर दाखवलेलं आहे आणि खाली दाखवलेलं आहे.
ह्याला सेकंडरी वाइंडिंग जोडलेलं असतं. वरचा जो इलेक्ट्रोड आहे हा मोव्हेबल असतो, वर खाली होऊ शकतो, आणि जो खाली दाखवलेला इलेक्ट्रोड आहे तो स्थिर असतो. या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये प्लेट्स पकडून त्या ठिकाणी वेल्डिंग केलं जातं आणि वरच्या इलेक्ट्रोडच्या सहाय्याने ह्याच्यावर दाब दिला जातो. हे दोन प्लेट या ठिकाणी दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये पकडलेले आहेत आणि वरून दाब दिल्यानंतर एकमेकाला पकडले जातील. त्यानंतर या ठिकाणी विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर हा सेकंडरी वाइंडिंग मार्फत वरील इलेक्ट्रोड मार्फत या प्लेट्समधून जो दुसरा इलेक्ट्रोड तिथून परत हा रिटर्न येणार आहे. विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर कॉपर इलेक्ट्रोडमुळे ह्याला कमीत कमी रेजिस्टन्स मिळणार आहे, परंतु ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्समुळे त्या प्रवाहाला विरोध होणार आहे आणि त्यामुळे या टिपच्या माध्यमातून तो प्रवाह जात असताना त्या ठिकाणी प्लेटमुळे त्याला विरोध होणार आहे आणि त्या दोन प्लेट ज्या ठिकाणी एकामेकाला स्पर्श करतात मध्ये, त्या ठिकाणी त्याचा जो विरोध आहे तो जास्तीत जास्त असणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी फ्युजन घडून येणार आहे. म्हणजे तिथले दोन्ही प्लेटचे भाग वितळणार आहेत आणि ते एकमेकाला जोडले जाणार आहेत. दुसरी पद्धत आहे सीम वेल्डिंग. पातळ पत्र्यांना जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. पत्रे एकमेकावर ठेवून व्हीलमध्ये ठेवतात व त्यामधून विद्युत प्रवाह सोडतात व त्या ठिकाणी स्पॉट साधला जातो. एकापेक्षा जास्त स्पॉट साधल्यामुळे जोडामध्ये गळती राहत नाही. सीम वेल्डिंगचा याचा उपयोग एअरटाईट जोडण्याकरिता करतात. या पद्धतीने फ्युएल टँक, वॉटर हीटर, पाईप बनविले जातात. सीम वेल्डिंग व्हिडिओच्या सहाय्याने समजून घेऊ. ट्रान्सफॉर्मर हा प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंगचा आणि दोन कॉपर इलेक्ट्रोड रोटेटिंग व्हीलच्या स्वरूपात असतात. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर दाखवले, याच्यामध्ये दोन प्रायमरी आणि सेकंडरी वायरिंग आहे आणि त्या ठिकाणी दोन कॉपर इलेक्ट्रोड आहेत जे व्हीलच्या स्वरूपात आहेत. त्याला सेकंडरी वाइंडिंग दोन्ही इलेक्ट्रोडला जोडलेला आहे. त्याच्या वरचा जो आहे इलेक्ट्रोड हा मुव्हेबल आहे आणि खाली आहे तो स्थिर असतो. त्यानंतर दोन प्लेट याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि वरच्या इलेक्ट्रोडच्या साहाय्याने या ठिकाणी दाब दिला जातो. याला मूव करून दाब दिला जातो आणि दोन व्हीलच्या मध्ये या ठिकाणी प्लेट्स पकडून त्या ठिकाणी वेल्डिंग साधलं जातं. ज्यावेळी प्रवाह चालू केला जातो त्यावेळी या रोलरच्या साहाय्याने या ठिकाणी अखंडपणे वेल्डिंग साधलं जातं. या ठिकाणी दाखवलेल्या पूर्ण लाईनच्या स्वरूपात आणि त्या ठिकाणी दोन प्लेटच्या मध्ये फ्युजन घडून त्या ठिकाणी वेल्डिंग केलं जातं. रेजिस्टन्स वेल्डिंगची तिसरी पद्धत आहे बट वेल्डिंग. याला ऑफसेट वेल्डिंग असेही म्हणतात. या धातूच्या दोन प्लेट समोरासमोर ठेवून जोडल्या जातात. यामध्ये क्लॅम्पचा वापर प्लेट पकडण्यासाठी करतात. तसेच या क्लॅम्प इलेक्ट्रोडचेही काम करतात. क्लॅम्प तांब्यापासून बनवल्या जातात व त्याला विद्युत तारा जोडल्या जातात. त्यामुळे विद्युत मंडळ पूर्ण होते. विद्युत प्रवाहामुळे दोन्ही टोके गरम होतात. त्यानंतर दाब देऊन जोड तयार करतात. बट वेल्डिंगचा याचा उपयोग लोखंडाचे बार स्ट्रक्चर व पाईप जोडण्यासाठी करतात. बट वेल्डिंगमध्ये
ज्या प्लेट जोडायच्या आहेत त्यांच्या कडा समोरासमोर ठेवून त्या ठिकाणी वेल्डिंग केलं जातं. बट वेल्डिंगमध्ये 12.7 मिलीमीटर पर्यंतच्या प्लेट जोडू शकतो. यामध्ये 2 घटक असतात. पहिला घटक म्हणजे ट्रान्सफॉर्मर, जो प्रायमरी व सेकंडरी वायंडिंग सह असतो, आणि यामध्ये कॉपर इलेक्ट्रोड हे 2 क्लॅम्पच्या स्वरूपात असतात. इथे हा ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे प्रायमरी व सेकंडरी वायंडिंगसह. नंतर या 2 क्लॅम्प्स आहेत. ही जी आहे ती मुव्हेबल क्लॅम्प आहे आणि ही स्थिर क्लॅम्प आहे. या क्लॅम्पना इथे सेकंडरी वायंडिंगने प्रवाह जोडलेला आहे. या दोन्ही क्लॅम्पमध्ये 2 प्लेट पकडलेल्या आहेत, ज्या प्लेट आपल्याला जोडायच्या आहेत. या मुव्हेबल क्लॅम्पमध्ये पकडलेली जी प्लेट आहे ती या फिक्स क्लॅम्पमध्ये पकडलेल्या प्लेटकडे नेऊन त्या ठिकाणी एकमेकांना स्पर्श केला जातो आणि नंतर विद्युत प्रवाह चालू केला जातो. त्या ठिकाणी दाब देऊन इथे वेल्डिंग साधलं जातं. या ठिकाणी फ्युजन घडून येऊन त्या ठिकाणी दोन्ही प्लेट एकमेकाला जोडल्या जातात. रेजिस्टन्स वेल्डिंगची चौथी पद्धत आहे फ्लॅश वेल्डिंग. ही पद्धत बट वेल्डिंगप्रमाणे आहे. यामध्ये कॉपर क्लॅम्पद्वारे प्लेट घट्ट करतात व विद्युत प्रवाह चालू केला जातो. हळूहळू त्या प्लेट एक दुसऱ्यासमोर आणतात व दाब देऊन परस्पर जोडल्या जातात. फ्लॅश वेल्डिंगचा उपयोग बार, शीट, पाईपचे जोड तयार करण्यासाठी वापरतात. फ्लॅश वेल्डिंग ही बट वेल्डिंग सारखीच पद्धत आहे, परंतु ही जी पद्धत आहे ही पातळ आणि जाड पत्र्यांसाठी वापरली जाते. याच्यामध्येही थोडी याचं कार्य थोडं वेगळं असतं बट वेल्डिंगपेक्षा. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतो प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंगसह आणि कॉपरच्या 2 क्लॅम्प असतात. इथे ट्रान्सफॉर्मर आहे प्रायमरी आणि सेकंडरी वायरिंगसह. नंतर 2 क्लॅम्प आहेत, यांना विद्युत पुरवठा दिलेला आहे. 2 क्लॅम्पमध्ये ज्या प्लेट जोडायच्या आहेत त्या पकडलेल्या आहेत. तर विद्युत प्रवाह चालू केला जातो. विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर जी मुव्हेबल क्लॅम्पमध्ये जी प्लेट पकडलेली आहे ती हळूहळू सरकवून फिक्स क्लॅम्पमध्ये पकडलेल्या प्लेटपर्यंत नेली जाते आणि त्या ठिकाणी फ्युजन घडून नंतर दाब दिला जातो आणि त्या ठिकाणी वेल्डिंग साधलं जातं. बट वेल्डिंगमध्ये दोन्ही प्लेट्स प्रथम एकत्र आणून नंतर त्या ठिकाणी प्रवाह चालू केला जातो. या ठिकाणी प्रथम प्रवाह चालू करून नंतर प्लेट एकत्र आणल्या जातात. रेजिस्टन्स वेल्डिंगची पुढची पद्धत आहे प्रोजेक्शन वेल्डिंग. ही स्पॉट वेल्डिंगची सुधारलेली पद्धत आहे. ही वेल्डिंग केंद्रीयकरणावर आधारित आहे. जोडाच्या ठिकाणी डाईसच्या मदतीने दाब देऊन प्रोजेक्ट केलेले भाग विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने उष्णता निर्माण करून जोडले जातात. याचा उपयोग स्टड नट जोडण्यासाठी केला जातो. प्रोजेक्शन वेल्डिंग ही जी आहे ही स्पॉट वेल्डिंगचीच ॲडव्हान्स पद्धत आहे. ह्याच्यामध्येही कॉम्पोनंट जे असतात ते स्पॉट वेल्डिंगप्रमाणेच असतात. ट्रान्सफॉर्मर असतो प्रायमरी सेकंडरी वायंडिंगसह आणि दुसरं असतं या ठिकाणी इलेक्ट्रोड्स असतात 2. पण ह्या ठिकाणी जे इलेक्ट्रोड आहेत तो इलेक्ट्रोडला प्रोजेक्शन्स दिलेले असतात. जास्ती ठिकाणी स्पॉट निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ह्याला प्रोजेक्शन्स दिलेले असतात. बाकी सर्व जी प्रक्रिया असते ती स्पॉट वेल्डिंगप्रमाणेच असते. सेकंडरी वायंडिंगच्या साहाय्याने ह्याचे
इलेक्ट्रोड सॅलेटला सप्लाय दिला जातो आणि वरचा जो मुव्हेबल आर्म आहे त्या ठिकाणी त्याला खाली सरकवून त्या ठिकाणी प्लेटवर दाब दिला जातो आणि विद्युत प्रवाहामुळे त्या ठिकाणी फ्युजन घडून येतं. तर जेवढे या ठिकाणी प्रोजेक्शन असणार आहेत तेवढे या ठिकाणी फ्युजन पॉईंट्स असतील. आता या ठिकाणी 3 फ्युजन पॉईंट्स आहेत. त्या 3 ठिकाणी वेल्डिंग होणार आहे, फ्युजन घडून येणार आहे. रेजिस्टन्स वेल्डिंगची सावधगिरी आहे परक्युशन वेल्डिंग. ही वेल्डिंगची एक सुधारलेली पद्धत आहे. हिचा उपयोग लहान तारेची टोके जोडण्यासाठी, ट्यूब, स्टड, बार जोडण्यासाठी होतो. 2 असमान धातू या साहाय्याने जोडता येतात.